उमेदवारी दिली नाही, आपण अपक्ष फॉर्म ठेवला होता, आज अर्ज माघारी घेतले. आश्वासन काय मिळालं आपल्याला? आश्वासन कुठलंही आश्वासन घेतलेलं नाही आणि आपल्याला आश्वासनाची गरज नाही. आपण गेली 1990 पासून भारतीय जनता पार्टीचं काम, या काळात लोक चेष्टा करायची, लोक हसायची, या काळापासून काम करत असल्यामुळं आपण उमेदवारी अर्ज परत घेतो. कुणी आपली मनधरणी केली? मनधरणी काय असं काही मनधरणीसाठी म्हणून नाही, पण आपलं पक्ष एक डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदींच्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि देशाची जोडदोड चालू असल्यामुळं चांगल्या कामासाठी आपण काहीतरी व्यत्यय आणू नये अशासाठी म्हणून उमेदवारी परत घेतली. आता पुढचं पाऊल काय असणार आहे? काय आव्हान काय करणार जनतेला? महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं आणि मरेपर्यंत समाजसेवा करत राहणं. आपण समाजसेवेसाठी राजकारणात आहोत, आपण राजकारणासाठी समाजसेवेत नाही. समाजसेवा आपल्या अंगात असल्यामुळं, आमचं स्वातंत्र्य सैनिकाचं कुटुंब असल्यामुळं, आमच्या घराचा वारसा, वडील असतील, आजोबा असतील, किंवा आमच्या घरातले सगळे असतील की समाजसेवेसाठी म्हणून काम करतात. कुठलाही काय अपेक्षा कुठे किंवा काय मिळेल असे कुठे आम्ही काम करत नाही. ठीक आहे, आज फॉर्म घेण्याची अंतिम तारीख होती. आपल्याला बी पक्षातर्फे बी फॉर्म लावण्यात आलेला नाही. नेमकं पुढचं काय पाऊल असणार आहे आणि काय झालेलं आहे नेमकं? मी पहिल्यापासून चळवळीतला माणूस आहे. उबाटा गटातून मी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून राणादादा आणि दत्ता कुलकर्णी यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना आपल्याला बऱ्याच वेळेस पक्ष संघटनेत घेतो म्हणले, पुन्हा नगरपालिकेला माघार घ्या म्हणले, घेतली. नंतर पुन्हा आता उमेदवारीला आपण तुम्हाला फिक्स संधी देऊ म्हटले आणि नंतर पुन्हा त्यांनी सांगितलं की बाबा पक्ष सृष्टीचा आदेश आहे की तुम्ही थोडी माघार घ्यावी. तर माझं जनमत भरपूर असल्यामुळं आणि पुढं भविष्यामध्ये ह्या माणसाच्या हालचाली जास्त राहतील, त्या कारणानं मला थोडं डावललं असं मला वाटतं. ठीक आहे, पक्षाकडून काय मनधरणी करण्यात आली आणि जनतेसाठी काय आव्हान करणार आहात आणि कोणत्या गटातून भरला होता आपण फॉर्म? मी सांजा जिल्हा परिषद गटातून फॉर्म भरला होता आणि पक्षानं असं शब्द दिला की तुम्हाला आम्ही भविष्यामध्ये नक्कीच चांगल्या पदावर वर्णी लागेल तुमची आणि तुम्ही पक्षासाठी काम करावं, एवढं बोलल्यानंतर मी त्यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याचा ठरवला. जनतेला काय आव्हान करायला सांजा गटात? जनतेला एकच आवाहन करतो की मी जरी मला पक्षानं नाकारलं असेल तरी मला जनतेनं नाकारलं नाही. मी जनतेच्या सतत कामात राहणार आहे आणि जास्त ताकदीनं जनतेच्या संपर्कात राहून जनतेचं काम करणार.